नमस्कार मित्रांनो आपण आज बांबू शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत। बांबू शेतीपासून तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकतं, तसेच बांबू शेती करण्यासाठी तुम्हाला खर्च किती येत असतो, त्याचबरोबर शासनाकडून बांबू शेतीसाठी आपल्याला अनुदान किती मिळतं आणि याची बाजारपेठ ही कशी असते, तर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बांबू पिकाची शेती करून मोठ्या प्रमाणात आरामात 30 वर्ष काही न करता पैसा कमवू शकता। तुमच्याकडे शेती असेल, त्यामध्ये तुमची शेती जर कोरडवाहू असेल किंवा तुम्ही खडकाळ जमिनीवर तुमची जमीन असेल किंवा तुमच्याकडे काही जमीन असेल, तर तुम्ही बांबू पिकाची शेती ही करू शकता। तुमच्यासाठी बांबूचं पीक हे सर्वोत्तम मानलं जातं, तर शासनाकडून सुद्धा याला अनुदान मिळतं आणि बांबू लागवड करून तुम्ही शेतीतून चांगलं जोरदार उत्पन्न कमवू शकतात। बांबू हिरवे सोने म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तसेच यामधील कारणे देखील तशीच महत्त्वाची आहे। आता तुम्ही या ठिकाणी विचार करत असाल की बांबू लागवडीसाठी खर्च जास्त येत असेल किंवा याला अनेक बाबी जास्त लागत असेल, तर मित्रांनो, असं काहीही नसून यामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्च लागत असतो आणि सहजरित्या तुम्ही आपल्या शेतीमध्ये बांबूची लागवड करून त्यातून भरपूर असा पैसा तुम्ही त्या ठिकाणी कमवू शकता। तसेच मित्रांनो, पाणथळ किंवा काळी जमिनीमध्ये देखील तुम्ही बांबूची लागवड करू शकता। एका हेक्टरमध्ये 5 बाय 4 मीटर या अंतराने लागवड करण्याकरिता साधारणपणे तुम्हाला 600 बांबूची रोपे लागत असतात। तुम्ही टिश्यू कल्चर रोपांचा वापर केला तर तुम्हाला 50% ते 80% अनुदान सुद्धा शासनाकडून मिळत असतं। तसेच मित्रांनो, तुम्हाला 30 वर्षापर्यंत यातून पैसा कमावता येतो। तर आता बांबूपासून किती पैसे मिळू शकते, तुम्हाला ही माहिती देखील फार महत्त्वाची आहे। मित्रांनो, बांबूची तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर बांबू तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात करतं। तसेच मित्रांनो, तुम्ही जर 1 हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड केली तर त्यामध्ये तुम्हाला एकरी जवळपास 800 ते 900 बांबूचे उत्पादन मिळू शकते। बाजारामध्ये ₹70 ते ₹100 पर्यंत एक बांबू गेला तर तुम्हाला त्यानुसार वर्षाला हेक्टरी 2 ते 2.5 लाखांचे उत्पन्न हे मिळू शकतं। आणि बांबू लागवड यामध्ये विक्रीची गोष्ट म्हणजे आता शासनाकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे। आता अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बांबू शेती करण्यासाठी रोपांची उपलब्धता तसेच मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासन या ठिकाणी अनेक निर्णय घेत आहे। आता अनुदान पाहायला गेलं तर टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रोपांचं जे अनुदान आहे, तर ते 4 हेक्टरच्या आत 80% अनुदान आहे आणि 4 हेक्टर पुढे तुम्हाला जर लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 50% अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं। जर मित्रांनो, तुम्हाला बांबू लागवड करायची असेल आणि अनुदान मिळवायचं असेल तर तुम्ही वन विभागाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता किंवा तुम्ही कृषी विभागाचे कृषी अधिकारी यांचा सल्ला घेऊन बांबूची लागवड करू शकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा हा कमवू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये बांबूची लागवड करून भरपूर असा उत्पन्न कमवू शकतात, भरपूर असा पैसा कमवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।